नागपुर में आगामी महानगर पालिका और स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव को लेकर सकल तेली समाज संगठन ने अपनी मांगे स्पष्ट की है। सिविल लाइन स्थित पत्रकार क्लब ऑफ नागपुर में आयोजित पत्रकार परिषद में संगठन ने सभी राजनीतिक दलों से अपील की कि तेली समाज को उसकी जनसंख्या के अनुपात में प्रतिनिधित्व दिया जाए। साथ ही उम्मीदवार चयन और पार्टी संगठन में स्त्री पुरुष समान भागीदारी सुनिश्चित करने की मांग रखी गई है। आम्ही ज्या पद्धतीने आमची संख्या आहे त्या पद्धतीने आम्ही मागणी केलेली आहे। कुठलाही पक्ष राहे, जसं 35 सीट मागितले आम्ही, तर त्याच्यामध्ये 20 जेंट्स आणि 15 लेडीज असं त्यांच्यामध्ये भागीदारी असायला पाहिजे। आणि ज्याप्रमाणे तुम्ही भागीदारी मागितलेली आहे, सर्व जे नेते आहेत महत्त्वाचे म्हणजे बावनकुळे जे आहेत ते मेन तुमच्याच समाजातून येतात आणि आमदारी आपण बघितलं ते देखील तुमच्या समाजातून येतात। तिकीट वाटपाचं काम नाही करून बावनकुळेंच्याकडे आहे, मग तुम्ही काही निवेदन किंवा चर्चा त्यांच्याशी केली आहे काय? असं नाही, आम्ही आमच्या समाजातर्फे सर्वांनाच आम्ही निवेदन देणार आहे की ज्या पद्धतीने जे कॅन्डिडेट आमच्याकडे आले आहे तिकीट मागायला, त्या पद्धतीने आपण त्यांना तिकीटची भागीदारी मागायला आपण त्यांच्या सगळ्यांना पत्र देणार। त्यामध्ये प्रवीण दटके जी आहे प्रभारी, त्यानंतर दयाशंकर तिवारी जी आहे, बावनकुळे साहेब आहे, असे जे भी पदाधिकारी आहे, आणि काँग्रेसचे असेल विकासजी ठाकरे आहे, अभिजित वंजारी आहे, आणि राष्ट्रवादीचे आहे वरिष्ठवीर साहेब आहे, राष्ट्रवादीचे आहे, अशा सर्व पक्षांना आपण त्या पद्धतीचे जे आपल्याकडे आले ज्यांना तिकीट हवी आहे त्यांच्या पद्धतीने आपण त्यांना तिकीट मागू। जी लिडिंग पार्टी आहे त्याच्यामध्ये तुमच्या समाजाचे जास्त नेते आहेत, तर त्यांच्याकडे काही चर्चा झाली आहे का? आणि असाच जर दुसऱ्या समाजाने पण दावा केला तर निवडणुकीपूर्वी काही वादविवाद होण्याची शक्यता समाजाने आपल्याला मला सांगताना आवडेल की इतरही समाजाने तो दावा करायला पाहिजे। आमचं म्हणणंच हे आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी। जर तेली समाज हा 13% आहेत भारतात, आणि जर तो विदर्भामध्ये जर 22 ते 25% दरम्यान आहे, तर मग नागपूर महानगरपालिकेमध्ये जर 151 जागा आहे तर त्याच्या प्रपोर्शनेट आम्हाला 30 ते 35 जागा प्रत्येक त्या राजकीय पक्षाने द्यायला पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे। जो समाज ज्या प्रमाणामध्ये संख्येने आहेत त्यांना ते प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। कुठल्या समाजाचं नाव घेण्याचं काही प्रयोजन नाही, परंतु आम्ही इथे तेली समाजाची असल्यामुळं मला माझ्या समाजाबद्दलची आग्रही भूमिका मांडणं त्या पक्षासमोर, मग ते काँग्रेस असेल, बीजेपी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, बीएसपी असेल किंवा वंचित असेल, जे कोणते असेल, त्या सगळ्यांसमोर आम्हाला हे निवेदन करायचंच आहे की तुम्ही आम्हाला संख्येच्या प्रमाणामध्ये उमेदवारी द्या। आणि केवळ उमेदवारी हा प्रश्न नाहीये, तर त्या संघटनेमध्ये ज्या ज्या पक्षामध्ये काम करणारी मंडळी आहे त्यांना तुम्ही माना सन्मानाची पदं द्या, कारण पदं असल्याशिवाय आणि तुमच्याकडे पोझिशन असल्याशिवाय तुम्हाला न्याय प्राप्त होत नाही, हे वास्तव आहे। मागणी पूर्ण नाही झाली तुमची तर काय पुढची भूमिका असणार? अर्थात मागणी करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे, आणि जसं मी आधी म्हटलं की आता जवळपास 10 वर्ष म्हणजे 9 वर्षाचा पिरियड होऊन गेला, प्रत्येक जण नाउ और नेव्हर सारख्या मूडमध्ये आहेत। तर या दोन्ही जर आघाड्यांमध्ये त्यांची काही अडचणी आहेत तर लोक आपले पर्याय शोधतील, आणि छोट्याही पक्षांना आणि छोट्याही आघाड्यांना थोडंसं कमबॅक करण्याची चांगली संधी आहे। दुसरी गोष्ट आहे की जर आपण बघितलं तर या मोठ्या पक्षांचा जो चेहरा असतो हा ठरलेला आहे, म्हणजे एक ठरलेले घराणे, ठरलेले चेहरे, नवीन लोकांना कुठल्याही प्रकारचा फारसा वाव मिळत नाही, आणि नवीन लोकांनी या इलेक्शनमध्ये उडी घेणं आणि खऱ्या अर्थाने नागपूर शहराचा विकास जर तुम्हाला घडावायचा असेल सर्व दृष्टिकोनातनं, शिक्षा क्षेत्र असेल, स्वास्थ्य असेल, रोजगार असेल, प्रदूषणाचं निर्मूलन असेल, किंवा बाकी ज्या काही समस्या आहेत, झोपडपट्ट्यांच्या समस्या आहेत, किंवा रस्त्यावर फुटपाथवर जे काही व्यवसाय करणारी मंडळी आहेत त्यांचा प्रश्न आहे हे, किंवा 24/7चा नारा नागपूरच्या विकास पुरुषांनी दिला, परंतु तेच आता चिंतेत आहेत किंवा माझं स्वप्न धुळीस मिळालंय, वेगळ्या विदर्भाचे प्रश्न आहेत। तर हा जे मुद्दे आहेत, या मुद्द्याला धरून जे एस्टॅब्लिश लोक आहेत ते फारसे सकारात्मक नाही आहेत, म्हणून मला असं वाटतं की थर्ड फ्रंटच्या माध्यमातूनही एक चांगलं परिवर्तन येत्या काळामध्ये होऊ शकतं, आणि अशी बरीचशी मंडळी ही आमच्या संपर्कामध्ये आहेत। कालही आमची त्या बाबतीमध्ये एक भूमिका आम्ही व्यक्त केलेली आहे। ब्यूरो रिपोर्ट, कारण न्यूज। प्राइम एक्सोटिका सलून अब धर्मपेट में।
जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैल्यून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट Starbucks, Nagpur. Luxury that feels like home.